प्राध्यापक मोईन सरांचे कॉम्प्युट्रॉनिक कोचिंग क्लास मागील 11 वर्षापासून परभणी जिल्ह्यात उत्तुंग आणि 100% निकाल देणारे एकमेव कोचिंग क्लास आहे। इयत्ता 12वी बोर्ड निकालामध्ये 200 गुणांची भरघोस वाढ मिळण्यासाठी जिल्ह्यातील एकमेव क्लास प्राध्यापक मोईन सरांचे कॉम्प्युट्रॉनिक कोचिंग क्लास। यशाला कोणताही शॉर्टकट नसतो असं म्हणतात, हे अगदी खरं आहे। कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही हे सुद्धा खरं आहे, पण हार्ड वर्क बरोबर स्मार्ट वर्क करणंही अत्यावश्यक असतं आणि त्यासाठी प्री प्लॅनिंगची तसेच यशस्वी ब्ल्यूप्रिंटची आवश्यकता असते आणि त्यासाठी प्राध्यापक मोईन सरांचे कॉम्प्युट्रॉनिक इन्स्टिट्यूट हे परभणी शहरात मागील 11 वर्षापासून 100% निकालाची परंपरा कायम ठेवत आहे। विद्यार्थ्यांना 11वी सायन्स विषय शिकताना आणि विषय निवडताना बरेच बायफोकल विषय खुणावत असतात, परंतु पुढील करिअर आणि इंजिनिअरिंगच्या दृष्टीने कॉम्प्युटर सायन्स हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मग आपल्याला नेमकं काय करायचं आहे याचं स्वच्छ चित्र प्राध्यापक मोईन सरांच्या प्लॅनिंग मध्ये आपल्याला कळतं। एकूण अभ्यासक्रम आणि त्यातील व्हॅल्युएबल चॅप्टर, प्रत्येक पाठाचं वेटेज, प्रत्येक प्रश्नांचं स्वरूप आणि ते प्रश्न सोडवण्याची पद्धत, त्याचबरोबर पर्यवेक्षकाला नेमकं काय अपेक्षित आहे आणि या सर्वांचा परिपूर्ण सराव या क्लासमध्ये निश्चित होतो। या सगळ्या बाबींमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढतो। त्यासाठी सर्व कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक मोईन सरांच्या कॉम्प्युट्रॉनिक कोचिंग क्लासचा लाभ घ्यावा। कॉम्प्युट्रॉनिक कोचिंग क्लास शाखा क्रमांक 1, विकासनगर, स्वामी समर्थ केंद्रासमोर, परभणी। कॉम्प्युट्रॉनिक कोचिंग क्लास शाखा क्रमांक 2, जुना पेडगाव रोड, BSNL ऑफिस बिल्डिंग, परभणी। आदित्य चौधरी, मी इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत आहे। आम्ही सर्वजण इंजिनिअरिंगसाठी JEEची तयारी करत आहोत। बोर्डाच्या तयारीसाठी निवडलेल्या विषयामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश, याचबरोबर आम्ही बायफोकल सब्जेक्ट म्हणून कम्प्युटर सायन्स घेतलेले आहे, कारण कम्प्युटर सायन्सचा वापर इंजिनिअरिंगमध्ये होतो। बाकीच्या विषयांचा वापर, बायफोकल विषयांचा वापर इंजिनिअरिंगमध्ये होत नाही। मी पुष्कळ चौधरी, मी इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे। आम्ही 10वीचे उत्तुंग मार्क घेऊन आनंदात असताना आम्हाला जेव्हा 11वी 12वीचे वेध लागले तेव्हा फर्स्टली कोणता सब्जेक्ट घ्यावा किंवा आईवडिलांची डिस्कशन झालं, वेगवेगळ्या शिक्षकांची डिस्कशन झालं, त्यानंतर मग असं फायनल ठरवण्यात आलं की आता इंजिनिअरिंग करायची, पण इंजिनिअरिंगला बायफोकल विषय कोणता निवडावा, तर कम्प्युटर सायन्स घ्यावा की इलेक्ट्रॉनिक्स घ्यावा। तर सगळी माहिती वगैरे काढून असं कळालं की कम्प्युटर सायन्स हा विषय 11वी 12वीला तर स्कोरिंगमध्ये खूप चांगला आहे, सोबत त्याचा उपयोग इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा पुढे सगळे विषय क्लिअर निघण्यासाठी उपयोग होतो। त्यासाठी मग कम्प्युटर सायन्स हा विषय निवडला। परत त्यासाठी आम्हाला चांगले मार्गदर्शक भेटले। त्यानंतर कम्प्युटर सायन्सचा ताण कमी येत असल्यामुळे त्याच्यात स्कोरिंगसुद्धा सोपी आहे। तसेच आम्ही सर्वजण JEE मेन्स आणि ॲडव्हान्सची तयारी करतो। त्याचप्रमाणे त्यासाठी बोर्डामध्ये पण 75%च्या वरती मार्क्स पाहिजेत, यासाठी क्रायटेरिया आहे। तर मग त्यासाठी आम्हाला कम्प्युटर सायन्स बोर्डामध्ये स्कोअर करण्यासाठी कम्प्युटर सायन्सची सुद्धा आम्हाला खूप मदत होते। कम्प्युटर सायन्सला वेळ कमी द्यावा लागत असल्याने आम्हाला आमच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सवर जास्त लक्ष केंद्रित करता येतं आणि आम्हाला त्यामध्ये सुद्धा चांगले मार्क घेऊन सगळं उत्तम रीतीने चांगली पद्धतीने रँकिंग काढण्यास आम्हाला याची मदत होऊ शकते। मी श्रुतिका देशमुख, इयत्ता 12वीची विद्यार्थिनी आहे। यशाला कुठलीही शॉर्टकट नसतो म्हणतात, हे खरं आहे। कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही हे खरं असलं तरी हार्डवर्क बरोबर स्मार्टवर्क करणंही आवश्यक असते। त्यासाठी प्री प्लॅनिंगची यशस्वी ब्ल्यूप्रिंट आणि नेमकं तेच प्राध्यापक मोईन सरांच्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे वैशिष्ट्य आहे। इयत्ता 11वीला सायन्सचे विषय शिकवताना बरेच बायफोकल विषय खुणावतात, परंतु पुढील करिअर व इंजिनिअरिंगच्या दृष्टीने कम्प्युटर सायन्स हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। म्हणून आपल्याला नेमकं काय करायचं आहे याचं स्वच्छ चित्र सरांच्या प्लॅनिंगमध्ये सुरू असल्याचे एकूण अभ्यासक्रम, त्यातील व्हॅल्युएबल चॅप्टर, प्रत्येक पाठाचे वेटेज,
प्रश्नांचे स्वरूप ते सोडविण्याची पद्धत व परीक्षकाला नेमके काय अपेक्षित आहे आणि या सर्वांचा परिपूर्ण सराव येथे निश्चित होतो व आम्हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढतो. त्यासाठी प्राध्यापक मोहीन सरांचे पुन्हा पुन्हा धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 21वे शतक हे नक्कीच संगणक युद्ध म्हणून गणले जात आहे, यात शंकाच नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात याचा वापर अनिवार्य झालेला आहे. डिजिटल इंडिया व 2020पर्यंत भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न चालू आहेत हे ओळखूनच मागील 11 वर्षापासून मी परभणी एज्युकेशन पॅटर्नच्या माध्यमातून प्राध्यापक मोईन शेख कॉम्प्युटरॉनिक कोचिंग क्लासेस या नावाने इयत्ता 11वी व 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी संगणकशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स या विषयासाठी शिकवणी वर्गाची सेवा देत आहे.